शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्ही बराच वेळा खाल्ली असेल. अगदी वेगवेगळ्या प्रकारे पण बनवली असेल, पण मी आज बनवते. अगदी डब्यासाठी सुद्धा झटपट बनवू शकतो किंवा तीच भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा वेळी सुद्धा बनवून खायला खूप सुंदर अशी भाजी, शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी. तर त्यासाठी इथं सगळ्यात अगोदर 6 ते 7 शेवग्याच्या शेंगा मी वरच्या शिरा काढून बारीक असे तुकडे करून घेतलेत या पद्धतीनं. त्यानंतर 2 चमचे मुगाची डाळ मी भिजत घातली होती एक 10 मिनटं. त्यानंतर सुके मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मीठ घेतले आणि कसुरी मेथी घेतले. त्यासोबत एक बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतले आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेत. तर सगळ्यात अगोदर इथे मी फोडणी बनवते. तर फोडणीसाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं थोडंसं फुटून दिलं आहे. त्याच्यानंतर मी आता एकत्रच कांदा, लसूण आणि कढीपत्ता हा एकत्रच या तेलामध्ये घातले आणि थोडासा रंग बदलेपर्यंत ह्या कांदा लसणाला मी छानसा परतवून घेते. अगदी साधी सोपी भाजी आहे, पण खायला खूप छान टेस्टी अशी लागते ही. आणि इथं आता कांदा आणि लसूण एकत्रच मी परताव्यात टाकले. तर ह्या कांद्यामध्ये लसणाचा वास खूप मस्त असा येतोय आणि आता इथं रंग बदलला आहे बघा. कांद्याचा पण आणि लसूण पण छान असा तळून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जो आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, तर हा टोमॅटो घालून घेते. टोमॅटो घातल्यानंतर अगदीच थोडासा मऊ होईपर्यंत एखाद मिनिटभर मी इथं परतून घेते. लगेचच इथं टोमॅटो छान असा मऊ झाला आहे. आता ह्याच्यामध्ये जे बाकीचे मसाले घेतलेत, तर याच्यामध्ये घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तो, मीठ घेतलं आहे, गरम मसाला घेतला आणि थोडीशी कसुरी मेथी घेतली. टेस्ट खूप छान मस्त येते त्याने. आता हे सर्व मसाले मी परत एकजीव करून घेते. या सर्व कांदा आणि टोमॅटोमध्ये हा सर्व मसाला मी एकजीव करून घेते. ह्याच्यामध्ये मी पाणी वगैरे काहीच घालत नाही, फक्त हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा आहे. आता इथं मसाला तयार झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमच्याची मुगाची डाळ एक 10 मिनटं भिजत ठेवली होती पटकन शिजण्यासाठी. तर आता ही डाळ इथं घातली आणि डाळ घातल्यानंतर परत हा सर्व मसाला एकजीव करून घेते. आता इथं मसाला पण सर्व व्यवस्थित असा मिक्स करून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या, तर या शेवग्याच्या शेंगा मी या मसाल्यामध्ये सर्व घालून घेते. आणि शेवग्याच्या शेंगा जर कोवळ्या असतील तर शिजायला फारसा वेळ लागत नाही. तर त्यासाठीच मुगाची डाळ थोडीशी भिजत घालायची, एक 10 मिनटं तरी अगोदर भिजवून घ्यायची. त्याच्यामुळे शेवग्याच्या शेंगांमध्ये ही मुगाची डाळ पटकन शिजली जाते. आता इथं या सर्व शेंगा मी मिक्स करून घेतलेत. आता याला सुकीच भाजी बनवायची आहे, तर शिजण्यासाठी मी इथं पाणी घालते. तर अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. अगदी खूप जास्त पाणी घातलं नाही मी, अर्धा ग्लास पाणी घातलं आहे आणि जर आवश्यकता वाटली तर परत ह्याच्यामध्ये पाणी वाढवू शकतो आपण. आता इथं पाणी घातल्यानंतर हे सर्व मी परत एकदा मिक्स करून घेते. आता हे मिक्स झाल्यानंतर थोडीशी हलकीशी उकळी आली ह्याला. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा भरून मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेत आणि मिक्सरला फिरवून घेतलं आहे, याची पावडर करून घेतले. त्याचसोबत इथं भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातली आणि हे सर्व मिक्स करून घेते. तर इथे हे सर्व मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि बारीक गॅसवरती ही जी मुगाची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत ही भाजी मी छान अशी शिजवून घेते. तर अगदी कमी वेळामध्ये होणारी टिफिन रेसिपीसुद्धा आहे आणि कधीतरी आपल्याला तीच भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की करून बघा. आता इथं एक 10 ते 12 मिनटामध्ये मी परत बघते तर भाजी पण शिजली आहे का. तर इथं बघू शकता डाळ पण मस्त अशी शिजली आहे, शेवग्याच्या शेंगा पण छान शिजलेत आणि छान असा हा मसाला तयार झाला आहे. तर या मसाल्यासोबत भाकरी, चपाती, भात खूप भारी लागतो. तर शेवग्याच्या शेंगा न खाणाऱ्यांसाठी ही भाजी नक्की करून बघा एकदा, तर अगदी आवडीने खातील. तर छान अशी शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी तयार झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा.